श्लोको विहितो मरुता परिवेष्टा मरुतस्या
तन्नो दन्ति प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो श्री दत्तात्रेय प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो श्री दत्तात्रेय प्रचोदयात् अत्रिनन्दनाय अनसूयाय पुत्राय श्री परमेश्वर दत्तात्रेय प्रचोदयात्। या नैवेद्य प्राणाश्वाना स्वाहा स्वापानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा तीन वेळा पाणी फिरवावं तीन वेळेस पाणी फिरवायचं ताटाकडे प्राणाश्वाना स्वापाना उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा स्तवक्षण मुखक्षण नैवेद्य समर्पयामि चौथ्या वेळेस पाणी खाली सोडून द्या हातावरनं दत्तमाला नैवेद्य उचलून दाखवा पादुका उचला तुम्हाला प्रसाद ग्रहण करा म्हणून प्रार्थना करा ठेवा पाणी दुसरा नैवेद्य पाणी निकाल दाखवा सगळ्यांनी हात जोडा तीन वेळेला गुरु सगळ्यांनी जोडावाचा मोठ्या आवाजात सुरू करा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा ज्या महिलांचा उपास असेल ते बाजूला बसा बरं का दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भजन करायचं सगळ्यांनी जेवणाची जेवणाची वाट होईपर्यंत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 कुंडलिकावर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की, संत प्रमदास महाराज की. अवधूत चिंतन. अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सदैव सर्व काळ सुखी भव. सुरू करा. प्रसाद मागून घ्या, भरपूर घ्या, भरपूर घ्या. पण ताटात जर टाकलं तर जाताना इथं सुट्टी नाही. ताट सगळं स्वच्छ करायला लावतात. जसं अन्नदान गरजेचं आहे तसं एक शीट सुद्धा वाया जाऊ देत नाही तिथं. त्यामुळं प्रसाद मागून घ्या. लहान लेकरून त्याला सुट्टी अजिबात नाही. प्रसाद भरपूर घ्या. आपल्याला जर अशी अन्नदान सेवा करायची असेल, वाढदिवसानिमित्त असेल, पुण्यतिथी निमित्त असेल, कुठतर गाडीवर बसून केक कापून तोंडाला फासून काहीतरी करण्यापेक्षा असं छान अन्नदान सेवेमध्ये सहभाग नोंदवा. 7,500 रुपये खर्च येतो. मग जर आपल्याला सगळं नाही तेवढं करणं झालं तर आपण तेलाचा डबा आहे, धान्य तांदूळ आहे, डाळी आहे, काय पण घेऊन आपण वाढदिवसानिमित्त इथं, किंवा आपल्याला अशी नित्य अन्नदान सेवेमध्ये सहभाग घ्यायचा असला तर फक्त रोजचा 1 रुपया. वर्षाची किती होते? 365. म्हणजे रोजचा 1 रुपया जीवनातला मिळालेल्या याच्यातला अन्नदानात जावा म्हणून फक्त अन्नदान सेवेसाठी 365 रुपये देणगी द्यायची. जेणेकरून त्या अन्नदानात ट्रस्टीचा आहे, स्कॅनर कोड आहे ट्रस्टीचा, त्याच्यावर टाकून आपण आपला सहभाग नोंदवू शकता अवश्य.